लोकशाहीचं सर्वात शक्तिशाली शस्त्र म्हणजे मतदान आणि त्या मतदानाचं प्रतीक म्हणजे ईव्हीएम। पण कल्पना करा की ज्या ईव्हीएम मशीनवर गेल्या महिन्यात मतदान झालं त्याच ईव्हीएम मशीन एका रात्रीत आगीत जळून खाक झाल्या। आणि नेमकं हेच घडलंय कोलकात्यात। तब्बल 4000 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे एका भीषण आगीत जळून खाक झाल्या। आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ही आग नेमकी आली कुठून, ही आग लागली की लावली? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। 10 जून रोजी कोलकात्याच्या अलीपूर भागातील दक्षिण 24 परगणा जिल्हा परिषदच्या 9 मजली सरकारी इमारतीत सकाळच्या वेळी धुराचे लोट बाहेर येऊ लागले। सुरुवातीला कुणाला काही वाटलं नाही, पण काही मिनिटातच इमारतीतून भडका उडल्याचं दिसलं। कर्मचाऱ्यांनी जीव वाचवत बाहेर धाव घेतली। अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आलं। एका पाठोपाठ 10 पेक्षा अधिक बंब घटनास्थळी दाखल झाले। ही इमारत साधी सुधी नव्हती, इथे अनेक सरकारी कार्यालय होती, मध्यान्ह भोजन योजनेशी संबंधित विभाग होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या इमारतीच्या 8व्या आणि 9व्या मजल्यावर अलीकडे झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये वापरलेल्या ईव्हीएम मशीन्स ठेवण्यात आल्या होत्या। 10 मतदारसंघामधून आलेल्या हजारो मशीन तिथे सुरक्षित असाव्यात म्हणून ठेवण्यात आल्या होत्या। आग विझवण्यासाठी तब्बल 24 तास सतत प्रयत्न करावे लागले। कूलिंग ऑपरेशन संपेपर्यंत आत काय झालं याची कल्पना कोणालाही नव्हती। मात्र आग नियंत्रण आल्यानंतर जे समोर आलं ते संपूर्ण देशाला चक्रावून टाकणारं होतं। 4000 ईव्हीएम मशीन्स पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या। दैवानं कोणाचाही जीव गेला नाही, पण सरकारी मालमत्तेचं आतोनात नुकसान झालं होतं। राज्याचे अग्निशमन राज्यमंत्री कौशिक चौधरी स्वतः घटनास्थळी पोहोचले। त्यांनी प्रत्येक मजल्याची पाहणी केली, फॉरेन्सिक पथकांसोबत बोलले आणि त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण देशाचे कान टवकारले। कौशिक चौधरी म्हणाले की ही नॉर्मल आगीची घटना वाटत नाही। आग दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर सुरू झाली आणि ती थेट 8व्या 9व्या मजल्यापर्यंत पोहोचली। मध्ये 5वा 6वा आणि 7वा मजला तुलनेनं खूपच कमी जळालेले दिसते। हे नैसर्गिक आगीच्या घटनेसोबत अजिबात जुळत नाही। एखाद्या इमारतीला आग लागली की ती खालून वर पसरते, हा निसर्गाचा नियम आहे। पण या आगीने मधले 3 मजले सोडून थेट वरच्या मजल्यांना कसं गाठलं हे कोडं अजूनही सुटलेलं नाही। आगीची घटना घातपाताकडे बोट दाखवते का, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि इथेच या प्रकरणाचा सर्वात धक्कादायक गोष्ट समोर येते। ही इमारत म्हणजे तृणमूल काँग्रेसशी संबंधित अटकेत असलेले नेते जहांगीर खान यांच्या कार्यालयाची इमारत होती। दक्षिण 24 परगणा जिल्हा परिषद तृणमूलच्या ताब्यात आहे आणि हा संपूर्ण परिसर टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। यावर्षी झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने प्रचंड बहुमताने सत्ता मिळवली आणि तृणमूलचं 15 वर्षाचं राज्य संपुष्टात आलं। या पार्श्वभूमीवर त्याच निवडणुकांमध्ये वापरलेल्या ईव्हीएम जळणं हे निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही, असं विरोधकांचं म्हणणं आहे। काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी सोशल मीडियावर जाहीर प्रश्न विचारला की ही आग खरंच अपघाती होती का? ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या मजल्यांनाच इतका मोठा फटका का बसला? मतदान प्रक्रिया पूर्ण झालेल्या या मशीन सरकारी इमारतीत कशा पद्धतीने ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा होती का? असे अनेक प्रश्न आता माध्यमांमध्ये जोर धरून लागले आहेत। प्रशासनानं एक गोष्ट स्पष्ट केली, जळालेल्या मशीन्स या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सील करून ठेवण्यात आल्या होत्या। त्यामुळे यावेळी निवडणुकीचे निकाल किंवा मतदानाच्या नोंदींवर थेट परिणाम होणार नाही। पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मशीन जळणं ही लोकशाहीच्या दृष्टीने किती मोठी गंभीर बाब आहे हे वेगळ्याने सांगायची गरज नाही। पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे। फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा करणं सुरू केलंय। तपास यंत्रणा 3 शक्यतांवर सध्या काम करत आहे। पहिली शक्यता म्हणजे शॉर्ट सर्किट, दुसरी शक्यता म्हणजे सिक्युरिटी मधील गंभीर चूक आणि तिसरी सर्वात चर्चेत असलेली शक्यता म्हणजे हा जाणीवपूर्वक केलेला घातपात आहे। मात्र अजून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही। एकूणच पाहिलं तर या प्रकरणाला अनेक गोष्टी एकत्र येतात। आगीचा प्रसार, ईव्हीएम ठेवलेल्या मजल्यांना झालेला अत्यंत जास्त नुकसान, तृणमूल नेत्यांशी संबंधित इमारत, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सत्ता गेल्याची पार्श्वभूमी आणि त्यात भर म्हणून खुद अग्निशमन मंत्र्यांनी व्यक्त केलेला संशय, या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या की चित्र नक्की काय दिसतं हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं आहे। आता सगळ्यांचे डोळे फॉरेन्सिक अहवालाकडे लागले आहेत। तो अहवाल आल्यावरच या प्रश्नाची खरे उत्तरे मिळतील। पण तोपर्यंत एक प्रश्न मनात घोळत राहील,
लोकशाहीचं प्रतीक असलेल्या मशीन्स जिथे ठेवल्या जातात त्या जागेची सुरक्षा इतकी कमकुवत असावी की कुणीही त्याला आग लावू शकते. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं? हा घातपात होता की निव्वळ दुर्घटना होती? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.